युतीच्या बाबतीत ते आता आम्ही उमेदवारांच्या बरोबर सकारात्मक चर्चा करून तो विषय आता आम्ही तिकडे संपवलेला आहे आणि शिवसेना आज तुम्ही बघू शकता उत्स्फूर्तपणे प्रचारात आजपासून उतरलेली आहे आणि जे महायुतीचे चारही उमेदवार आहेत त्यांना आम्ही इथे भरघोस मताने निवडून आणू. विश्वास होता तो आता दूर झालाय. वरिष्ठांनी जो म्हणजे आमच्यावरती काही ज्या त्यांनी जो कालची त्यांची जी बाईट होती विलास तरेंची त्याच्यामुळे आज आम्ही इथे उभे राहिलो. पहले जैसा काम पे लग गए. बिल्कुल पहले जैसा काम पे लग गए और कोशिश है महायुति की जो है भगवा आएगा. ये सर नाराजी दूर झाली. नाराजी दूर झाली. 15 तारखेपर्यंत मी चुपचाप बसणार आहे. नंतर पुढे काय करायचं करू आपण बघा. अच्छा 15 वर्षामध्ये वसई विरार शहराचा काय विकास झाला? 15 वर्षात असं कोणताही काम आपण नाकारू नाही शकत, असं बोलू शकत नाही की त्याने काहीच काम नाही केलं. कामं झाली आहेत पण ज्या स्तरावर कामं झाली पाहिजे ते त्या स्तरावर नाही झाली आहेत. मध्ये खूप सारा भ्रष्टाचार पण झालाय. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे प्रभाग क्रमांक 1 मध्ये आणि ज्या ठिकाणी मी उभा आहे हा सिरसाट फाटा आहे आणि बाजूलाच आमदार राजेश पाटील जे माजी आमदार आहेत बहुजन विकास आघाडीचे त्यांचं कार्यालय आहे. बहुजन विकास आघाडीच्या कार्यालयात आपल्याला सुखसुखाट मिळतोय, परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भरघोस लोक आपल्याला पाहायला मिळतात. याचा अर्थ हवा नेमकी कोणाच्या बाजूने? अलीकडे आपल्याला नको असणाऱ्या युती आघाड्या पाहायला मिळतात, परंतु घरचेच जर नाराज असतील तर बाहेरच्यांना घरून करायचं काय, अशी काहीशी परिस्थिती बहुजन विकास आघाडीची झालेली आपल्याला दिसतोय. सध्या माझ्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. काही दिवसांपूर्वी ते नाराज होते, परंतु त्यांची नाराजी आता दूर झालेली आहे. किनीजी, जी काही तुमची नाराजी होती ती आता दूर झाली आहे? नमस्कार, मी संजय किनी, मी तालुका प्रमुख आहे शिवसेनेचा. मागील बऱ्याच दिवसापासून जी काय नाराजी नाट्य जे सुरू होतं शिवसेना आणि युतीच्या बाबतीत ते आता आम्ही उमेदवारांच्या बरोबर सकारात्मक चर्चा करून तो विषय आता आम्ही तिकडे संपवलेला आहे आणि शिवसेना आज तुम्ही बघू शकता उत्स्फूर्तपणे प्रचारात आजपासून उतरलेली आहे आणि जे महायुतीचे चारही उमेदवार आहेत त्यांना आम्ही इथे भरघोस मताने निवडून आणू ही आम्ही इथे सांगू इच्छितो. या ठिकाणी किनी साहेबांचा बऱ्यापैकी दबदबा आहे. ताई, काय सांगाल, नाराजी दूर झाली आहे का? आता कामाला लागलाय, निवडणुकीत महायुतीचा विजय होणार का? हो, नक्कीच होणार. कारण आम्ही मागे घेतला होता हात, पण कसं आहे आमच्या जे लोक आहेत आम्हाला विचारतात प्रश्न, त्यांच्यामुळे आम्ही म्हणजे परत ह्या भागामध्ये उतरून आम्ही राग आणि रुसवा होता तो आता दूर झाला. आता दूर झालाय. वरिष्ठांनी जो म्हणजे आमच्यावरती काही ज्या त्यांनी जो कालची त्यांची जी बाईट होती विलास तरेंची त्याच्यामुळे आज आम्ही इथे उभे राहिलो की त्यांनी जो माघार घेऊन सांगितलेला आहे युती घेतल्याच्या नंतर जे म्हणजे त्यांचं खरं खोटं जे समोर आल्यानंतर आम्ही आज कामाला पहिल्यासारख्या लागला. कामाला आम्ही पहिल्यासारखे लागलो. पहिले जैसा काम पे लग गए. बिल्कुल पहले जैसा काम पे लग गए और कोशिश है महायुति की जो है भगवा आएगा. यही कोशिश है और यही रहेगी. काय सांगाल सर, नाराजी दूर झाली? नाराजी दूर झाली. 15 तारखेपर्यंत मी चुपचाप बसणार आहे. नंतर पुढे काय करायचं करू आपण बघा. पण उमेदवार जिंकून देण्यासाठी पूर्ण पुणे ताकद लावू, पण 15 तारखेपर्यंत आपण करू काय करायचं त्या. हा, काय सांगाल, त्या दिवशी तुम्ही खूप चांगला बोलला होता एकनाथ शिंदेबद्दल, कुठेतरी त्याचं फळ मिळालं? हो, विषय असा आहे की आता आमच्या नाराजीमुळे विरोधकांचा फायदा नाही झाला पाहिजे याचा आम्ही जरा लक्ष ठेवलेला आहे आणि वरिष्ठांनी दखल घेऊन आमची नाराजी दूर केलेली आहे आणि सर्वसंमतीने म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या संमतीने आहे आमचा काल निर्णय झालेला आहे आणि आजपासून आम्ही प्रचारात होतो. तुम्ही इथे किती वर्षापासून राहता? स्थायिकच आहात काही? मी इथे राहतो 15 वर्षापासून. मी इथला स्थायिक तर नाहीये, पण मी ते 15 वर्षापासून राहतोय आणि मी जेव्हापासून म्हणजे मी मॅच्युअर झालो तेव्हापासून मी शिवसेना पक्षासोबतच आहे. अच्छा, 15 वर्षामध्ये वसई विरार शहराचा काय विकास झाला? 15 वर्षात असं कोणताही काम आपण नाकारू नाही शकत, असं बोलू शकत नाही की त्याने काहीच काम नाही केलं. कामं झाली आहेत पण ज्या स्तरावर कामं झाली पाहिजे ते त्या स्तरावर नाही झाली आहेत. मध्ये खूप सारा भ्रष्टाचार पण झालाय. मध्ये लोकांनी जे रस्त्याचे टेंडरवाले आहेत ते बहुतेक माणसं ते त्या सत्ताधारी पक्षाशी संबंधित आहे. त्यामुळे जशा प्रकारचा विकास वसई विरारला पाहिजे होता तसा नाही झालेला आहे. जसा विकास वसई विरार शहराला हवा होता तसा विकास झालेला नाहीये. बाजूलाच आमदार राजेश पाटील यांचं कार्यालय आहे, मी तुम्हाला दाखवतो. या कार्यालयामध्ये चक्क आपल्याला सुखसुखाट पाहायला मिळतोय. एकेकाळी या सिरसाट भागातल्या ज्या उमेदवारांचं काम होतं ते याच कार्यालयातून व्हायचं, परंतु या कार्यालयात या वेळेला सुखसुखाट असणं हे काय सांगते? बहुजन विकास आघाडी हा पक्ष नेमका कोण चालवतो अशी परिस्थिती बहुजन विकास आघाडीच्या वरिष्ठांच्या मनात निर्माण झालेली आहे. आपल्या घरातले नाराज आहेत,
राजू पाटील कुठे आहेत? आता जवळजवळ प्रचार 2 दिवसात अंतिम टप्प्यात येतील. प्रचार 2 दिवसानंतर अंतिम टप्प्यात येईल, परंतु अजूनपर्यंत राजू पाटील यांची अनुपस्थिती का आहे याचा विचार मात्र हितेंद्र ठाकूर का करत नाहीयेत हे कोणालाच कळत नाही. 15 तारखेला निवडणूक आहे, 16 तारखेला निकाल आहे. 16 तारखेला आपल्याला चित्र स्पष्ट पाहायला मिळेल की या वसई विरार शहर महानगरपालिकेची बाजी नेमकी कोण मारणार. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.